दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय। अनेकांचे दात वारंवार घासूनही पिवळे असतात। अनेक महागडी ट्रीटमेंट घेऊन सुद्धा पिवळसरपणा निघून जात नाही। दातावरील पिवळेपणा आपले व्यक्तिमत्व खराब करू शकतो, म्हणूनच यावर काही घरगुती उपाय पाहूयात। नंबर 1 आहे मोहरीच्या तेलात 7 ते 8 थेंब आणि अर्धा चमचा हळद या मिश्रणाने दातांवर व हिरड्यांवर 2 ते 3 मिनिटे हलक्या हाताने मसाज केल्याने दातावरील पिवळसरपणा कमी होतो। नंबर 2 आहे दातांच्या आरोग्यासाठी मसाल्याच्या पदार्थांमधील लवंग, दालचिनी हमखास वापरली जातात। 1 चमचा दालचिनी पावडर, 1 चमचा काळे मीठ, 1 चमचा मध, 1 चमचा लवंग पावडर, कडुलिंबाची काही वाळलेली पाने तसेच पुदिन्याची पाने या सर्वांचे मिश्रण दंतमंजन प्रमाणे आपण वापरू शकतो। नंबर 3 आहे मोहरीचे तेल आणि मीठ यांचे पेस्ट। मसाजाने देखील दात पांढरे व मजबूत होण्यास मदत होते। नंबर 4 आहे स्ट्रॉबेरी मॅश करून तिच्या पेस्टने दातांवर मसाज करावा, त्याने दात पांढरे होतात। नंबर 5 आहे बेकिंग सोडा व नारळाचे तेल यांचे मिश्रण यावर प्रभावी ठरते। 1 चमचा नारळाचे तेल आणि 1 चमचा बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटे ब्रशने दातांवर घासा। नंबर 6 आहे बेकिंग सोडा आणि लिंबू हे मिश्रण देखील दात मोत्यासारखे शुभ्र बनवण्यासाठी वापरू शकता। नंबर 7 आहे केळीच्या सालीचा पांढऱ्या भागाने 2 ते 3 मिनिटे दातांवर हळूवारपणे घासा, नंतर नेहमीप्रमाणे ब्रश करावा। असे नियमितपणे काही दिवस केल्याने दात मोत्यासारखे दिसू लागतात। नंबर 8 आहे लिंबाच्या किंवा संत्र्याच्या सालाने किंवा पावडरीने दात घासल्यास दातांचा पिवळसरपणा निघून जातो। नंबर 9 आहे तुळशीचं पान उन्हाळ्यात वाळवून घ्यावीत, त्याची पूड करावी, ही पूड टूथपेस्टमध्ये मिसळून दात घासावीत। नंबर 10 आहे ॲपल सायडर व्हिनेगरचा दातांवर ब्लिचिंग प्रभाव पडतो। ॲपल सायडर व्हिनेगर वापरण्यासाठी सुमारे 200 मिली पाण्यात 2 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर मिसळून माउथवॉश बनवा। लक्षात ठेवा, हे माउथवॉश जास्त वेळ तोंडात ठेवू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।